आई नुसतं नावाची आई आहे, काही काळजी घेत नाही, काही नाही वरदची. आणि तिच्या पोलियाकडे लेकीच्या पोरांची मस्त काळजी घेते ती. माझ्या पोराची काळजी घेत नाही हाय की ना वरद. मी फटके देईन वरद, तुला पहिलेच ताप आहे सर्दी पण मी देणार नाही तुला. हां पा कसं त्याला खायचं म्हणलं सगळं द्या म्हणतं, दुखलं तर चालतं तर त्याला खायला द्या सगळं. तू हे काढणार की नाही, साडी घालणार की नाही? घालायची ना पण माझं हे चालू आहे, मला त्याची तब्येत खराब आहे, मला सुधारायलाच नाही काही. काय झालं वरदला? तापानी हे बघा आत्ता दवाखान्यात आलतो, त्याला खूप ताप आले अचानकच. आम्ही दुपारी चेक केलं तर पण ताप कमी होती, आता त्याची ताप वाढली त्याच्यामुळे त्याला डायरेक्ट दवाखान्यात घेऊन आलो. औषध गोळ्या घेतल्या, आता चला म्हणलं घरी. आता वाजले 11 वाजलेले. वरद सगळ्यांना हाय कर, त्या आवाज पण नाही निघाला त्याचा आता. आणि आता तरी 11 वाजले असं, 11 साडे11. म्हटलं चला एकदा दवाखान्यात घेऊन जाऊ. किती 100 ताप दाखवला आहे ना, 100 101 काहीतरी ताप होता. रात्रीपासूनच झालं, त्याला गोळ्या वगैरे देऊन पाहिलं पण फरकच नाही पडला तर काय आता. म्हणून त्याला आता दवाखान्यात घेऊन आलो. आता दवाखान्यात औषध देऊन पण त्याचं अंग परत तसंच गरम गरम होतं, तसंच राहत होतं. म्हणून म्हटलं पहिले चला म्हणला. व्हायरल इन्फेक्शनच झालं असेल त्याला. वातावरण एक तास आहे आपल्याकडे, नुसतं पाऊस चालू आहे आमच्याकडे जालन्याला. माझं म्हणणं आहे आपण एवढं सगळं फिरलो, इकडं तिकडं गेलो तरी त्याला काही तेव्हा दवाखान्यात न्यायचं काम नाही पडलं. जेव्हा आपण आपल्या घरी आलो तेव्हाच त्याला दवाखान्यात न्यायचं काम पडलं. बरं ठीक आहे, चला जातो आम्ही आता घरी. हे बाबा गोळ्या घेतल्या. आता मी आता रात्री काही व्हिडिओ घेणार नाही, कारण की त्याला गोळ्या औषध देण्यात आता टाईम देणार. आता सकाळीच आम्ही व्हिडिओ घेऊ. आता परत चल सगळ्याला बाय कर एकदा. लय दुखायला त्याचं, काय करावं आता. तर बघा इकडं मम्मीला उपवास असतो 9 दिवसाचा. ती पूजा मांडलेली श्रुतीनं. आत्ताच घरी आलो म्हणलं एकदा दाखवून द्यावं आजच. मस्त अशी पूजा मांडलेली आहे. आमचं खूप लेट दाखवणं चाललंय, कारण की आमच्या मागं म्हणजे बरेच कामं लागलेले. कामामुळे नाही दाखवून राहिलं. आणि ही आई नुसतं नावाची आई आहे, काही काळजी घेत नाही, काही नाही वरदची. आणि तिच्या पोलियाकडे लेकीच्या पोरांची मस्त काळजी घेते ती. माझ्या पोराची काळजी घेत नाही हाय की ना वरद. आई काळजी घेत नाही तुझी. अरे माझं ऐकत नाही, तेव्हा तुमचं दोघांचं ऐकतो, माझं ऐकत नाही. मी कामाला तसं ते फक्त घरात ते माझं ऐकतो, कोणाचंच नाही ऐकत ते. माझं ऐकतो काय नाही वस्तू ते. मी घरात आली दिवसभर, मी तर कामाला जाते ना, मी घरात थोडं राहते काही दिवसभर. झाली तुझी उसळ झाली का? झाली. तुम्हाला आवाज येत असेल गाण्याचा तर बाहेर टिपरा चालू आपली ती देवी असते, तुम्हाला दाखवते एकदम छोटं. आणि परत एक गोष्ट सांगते तुम्हाला मी, थांबा. ते बघ वाढून घेतलं. सगळ्या टिपऱ्या चालू बाहेर, त्याच्यामुळे तुम्हाला आता काही ऐकू येणार नाही. तेव्हा लगेच पळापळी चालवली. थोडं बरं वाटत नाही लगेच चिरापू करा. का पाहिजे त्याला, का पाहिजे त्याला काय नाही. मी फटके देईन वरद, तुला पहिलेच ताप आहे सर्दी पण मी देणार नाही तुला. हां पा कसं त्याला खायचं म्हणलं सगळं द्या म्हणतं, दुखलं तर चालतं तर त्याला खायला द्या सगळं. आमच्या घरातले सगळ्यांना कळत नाही काय द्यावं काय नाही त्याला खायला. कणी बाप्पा तर लाडूच देते. वा रे वा, दुखायच्या वेळेस तरी त्याने द्यायला पाहिजे त्याला. तरी पण मग त्या समोर नाही खायचं कोणीच. आणि आमची तर माझ्या ताईचा मुलगा राहायला आलेला आहे, यश. तुम्हाला सांगायचं राहिलं, माझा मोठा भाचा तर इथं कंपनीत जॉबला येतो, तर आमची इथंच राहणार आहे. तेव्हा इकडे झोपलेला आहे, इकडे बसलेला आहे तो फोन बघत. ती इथंच राहतो आता, इथं जॉबला जातो. त्यामुळं पहिले मी त्यांची इथं राहिलो होतो, आता ते आमची इथं राहायला आलेले. म्हणजे मी जेव्हा शाळेत शिकलो होतो तेव्हा त्यांची इथंच राहत होतो, ताईची इथं. आता तो आमच्या इथं आलेला आहे, त्याला जॉब लागला तर. आणि आता राहिलेला व्हिडिओ बाकीचं मी सकाळी घेईन थोडा. तू बघा आता वाढून, मी घेतो का तू घेतो? तर चला मी भेटतो आता तुम्हाला. नको नको त्या समोर नको आणू काही. हा त्याला माहिती ना ते खाईन तर मग ते आता ते काय
उसळ घ्यायची तुला? काय खायचं? हा? काय खायचं? दुसरं म्हणतो ते दुसरं. बर चला, बाकी व्हिडिओ मी सकाळी घेतो आता. तर तुम्हाला रात्री मी सांगितलंच होतं वराची तब्येत ठीक नाही आहे आणि आता श्रुतीने त्यासाठी मस्त असं जेवण बनवलेलं. सकाळपासून त्यानं काहीतरी मागवलं खायला की मला शेवाळ्या करून दे. श्रुती त्याला शेवाळ्या करून देते. बघा कशी तब्येत बरी नाही तिची आता? ताप कमी झाला असं? हा, थोडा पहिल्यापेक्षा थोडा कमी झाला. कोणतरी आवाज देतो. कोणी? नाही रे, मला नाही, तिथंच रूम. राम भाऊ होता, बॅट अँड बॉल आणला का? तर हे बघा असं ही बनवा लागली आता शेवाळ्या. खाईन का पण? तर बस हुकूम करतो खात नाही. आवडलं तर खाईन, नाही तर नाही खाणार. हुकूम करतो खात नाही. बाबा इकडे मस्त खेळायला लागला त्याच्या मित्रासोबत. ए गेट नको उघडू ना पडसन ना. वरात वरात इकडे तिथंच थांब. बाय बाय. अरे हाय तर कर पहिले. फ्लँकीशी दे. रात्रीचा आवाज बी निघत नव्हता. इकडे 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 इथं बरं अशी इकडे तोंडावर तुझे. बाय बाय. हाय आहे ना कुर्तान 2 मिनटं. तुला बरं वाटायला का? का औषध घ्यायचं? गोळी देऊ का? घे ना घे ना. धिंगाणा नको घालू. हा हे बघा जिगरी मित्र यो दादू. हे बघा पर्सन ना तुम्ही ती गेट लावा ना बेटा. हो बघ बघ श्रुती कसे बसते. ते दादू पडतो मग त्याला घेऊन पडतो ना, तो पडतो दादूला घेऊन पडतो ना. वरच्या तब्येतीमुळे श्रुतीला काही वेळ भेटत नाही आहे नवरात्राच्या साड्या घालायला. आज तिला म्हणलं तू घाल साडी, आपण फोटो वगैरे काढू. आणि ते इथं तुम्ही बघितलेली. आता मी फोटो पण सोडून त्याची यूट्यूबला सोडून फेसबुकला सोडून तुम्ही बघा. आणि फेसबुकला आपलं पेज प्रोफाईल आहे श्रुती निरंजन लुंगे नावाने. तर त्याला पण तुम्ही फॉलो करा. फॉलो केलेलं नाही आहे भरपूर जणांनी. त्याच्यावर फक्त आपले जास्तीत जास्त फोटो असतात. तर नक्की जाऊन एकदा बघा, तुम्हाला आवडेल सगळे फोटो. डेली आम्ही फोटो टाकत असतो त्याच्यावर. लटकायची जागा आहे ही. कोणी लटकवलं मला नाही माहिती. कोण लटकवलं म्हणजे ते काल मी तुमच्या हातात फाईल करा. बर तूच लटकवलं ना ते. बर बर का? बर तू हे काढणार की नाही? साडी घालणार की नाही? घालायची ना, पण मला आता हे असं चालू आहे. मला त्याची तब्येत खराब आहे. मला सुधारायलाच नाही काहीच. काय करणार आहे आपण? ते कामावर पडलेले धुणं भांड्या किती वाजत आले. साड्या शॅम्पू आलता आता तशी कुठं तर जर सध्या सोबत खेळू राहिलं ना, तेव्हा तर मला घे त्याला घेऊनच फिरायला लागले मी साऱ्या. झोका बांधलेलं त्यासाठी नुसतं झोक्यात झोपाचं म्हणावं लागलं. 1-1 घंटा झोपायला लागला तर उठायला लागला. 1-1 घंटा झोपायला उठायला. आणि त्या दिवशी रात्री त्याला जास्त ताप आली होती तेव्हा आम्ही त्याला अंगारा पण लावला होता देवीचा. कारण की रात्री 2 वाजले होते आणि एवढं रात्री दवाखान्यात जाणं शक्य नव्हतं. म्हटलं जाऊ दे आता. आणि परत एकच झाकण औषध होतं. त्यातल्या वरतनी काय केलं, एक अर्ध झाकण डायरेक्ट सांडून दिलं औषध. म्हणजे पिलं त्यानं तोंडातून बाहेर काढून टाकलं. ते आता वेळ कळायला लागलं त्याच्यामुळे ते औषध घेत नाही आता बरोबर. आणि अर्ध औषध त्याने तोंडातून बाहेर तसंच काढून टाकलं. तर त्यामुळे त्याला फरक पडला आणि लगेच दुसऱ्या दिवशी मी सकाळी औषध घेऊन आलो. आणि परत त्याला काल रात्री आम्ही ताप न उतरल्यामुळे त्याला दवाखान्यात पण घेऊन गेलो. तुम्ही तर बघितलं दवाखान्यात तिथं होतो आम्ही. आज पूजा गिजा केली श्रुतीने. देव आमचे सगळ्या देवांचे फोटो मांडले. आणि आम्ही बाहेर दरवर्षी वेगवेगळे देव बसवत असतो. आता 3.5 शक्तिपीठ पूर्ण झालेले आमचे. रेणुका माता यावर्षी बसवलेली आम्ही. 3.5 शक्तिपीठ आता कंप्लीट झाली. पुढच्या वर्षी आता आम्ही एकदम साधी दुर्गा माता रेग्युलर जे असतात मूर्त्या त्याच आता घेणार आहे पुढच्या वर्षी. आणि श्रुती आपल्याला जायचं की नाही देवीला? मग रात्री आमच्याकडे रात्री जात असतात देवीला 1-2 वाजता. जाऊन त्याला थोडंसं बरं वाटलं की नाही. वाटते किती 4थी माळ आहे. 4थी माळ्याची. जाऊ दे आज जर फरक पडला का मग सोमवारी 8वी माळ्याची. मग आपण यायला जाऊ रविवारी जाऊ. 7व्या माळीला लय गर्दी असतील, नाही जमणार. लय परेशानी होईल. शनिवारी जाऊ आपण, परवा दिवशी. आपल्याला सकाळी एक तर तिथं रात्रभर जागरण करायचं. सकाळी ड्युट्या राहतं माहिती नाही का? चला का बघू जाऊ दे.
जेव्हा कसं बाहेर खेळायला लागला. आपली देवी दाखवा ना. दाखवली हे बघा देवी. दररोज आमची देवी वेगळी साडी घालतात सगळ्या बाया गल्लीतल्या. आज पिवळा कलर आहे. आज पिवळा कलर साडी घातली. आणि आज तुम्हाला काय करायचं ती लुगडं घालू. ते म्हणजे सगळ्या बायकांचं तसं ठरलं पिवळ्या कलरचे लुगडे घालायचे आणि ते जोगवा मागायचंय म्हणजे असं देवी समोर व्हिडिओ वगैरे काढते फोटो काढते. हाय का म्हणून लुगडं आपल्याकडे. साडीच घालते आपण लवकर. तेच म्हणलं आपण साडी घालत नाही लवकर. लुगडं कधी काठापत्राची साडी पाहिजे. ती काठापत्राची साडी नाहीये माझ्याकडे नेट मधून पिवळ्या कलर. साडीच घाला मग त्याला काय काही नाही होत. म्हणजे मग सगळ्या बायका याच्यावर लुगड्यावर मी साडीवर. मग लुगडं घाल. त्याला काठापत्र साडी नाही ना. लुगडं घाल. लुगडं डायरेक्ट कुठे लुगडं घेऊन येऊ. लुगडं मी का म्हातारी? तू साडी घालत नाही लुगडं कधी घालू शकतो हे विचार कर. साडीच लवकर घालत नाही. त्याच्यासाठी वेळ लागतो. बर ठीक आहे चल सोडू शकू. जो की मला आणि हे भेटत बघा नाही. यावर्षी भंडारा म्हणजे 5 वर्ष आमचा नवस होता म्हणून भंडारा सगळं सामान पण आम्ही आणलेलं आहे. देवीची मूर्ती पण आम्ही देत असतो. भंडारा आम्हीच करत असतो. सामान भरलेलं आहे. दळण येते. दळण आहे इकडे किराणा याच्यात. डाळ बट्ट्याचं भंडार आहे तर ते बट्ट्याचं दळण येते सगळं. दोन आणि जे कोणी जालन्यात राहत असेल शंकरनगरला आम्ही राहतो आवर्जून या भंडाऱ्याला. तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि वरदसाठी देवाला प्रार्थना करा की लवकर त्याची तब्येत बरी झाली पाहिजे. मला माहिती आहे तुम्ही कमेंट करणारच आहेत त्या. तर मी सांगितलेलं आहे. आणि हाईप पाठवायला विसरू नका. आणि लवकरच आता आपली यूट्यूबची पहिली पेमेंट पण होणार आहे. होईल 1-2 दिवसात. ते पण तुम्हाला सांगून किती झाली किती नाही पेमेंट. आणि तुमच्याशी सगळ्या गोष्टी मी शेअर करणार आहे. आता वरची तब्येत पण खराब आहे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सांगितलं बाय बाय. लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. सबस्क्राईब पण करा. नवीन बघणारे करत नाही. खूप कमी सबस्क्रायबर येते आपल्याला. श्रुती बाय. बाय. वरत तर बाहेर गेलेलं आपल्या जवळ.